पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। ईशास्योपनिषद। आणि या ठिकाणी आपण मागच्या पाठामध्ये पाहिला 7वा असणारा मंत्र, यस्मिन् सर्वाणि भूतान्यात्मैवा भूतविजानतः तत्र को मोह को शोकः एकत्वम अनुपश्यतः। हे अशा प्रकारे एकदा काय असा जो साधक आहे हा साधना करत असताना त्या साधनेच्या असणाऱ्या पुढच्या पायऱ्यांवर चालत गेला की काय होतं, तत्र को मोह को शोकः एकत्वम अनुपश्यतः। एकदा सर्वत्र समदर्शन त्याला व्हायला लागल्यानंतर वासुदेव सर्वम या न्यायाने सगळीकडं वासुदेवाचं दर्शन एकदा त्याला प्राप्त झाल्यानंतर ते आत्मतत्व सर्वत्र आहे असं त्याला एकदा काय झालं, आत्मानुभूती त्या ठिकाणी निर्माण झाली। आणि एकदा अशा प्रकारची आत्मानुभूती अपरोक्ष ज्ञान साक्षात साक्षात अपरोक्षात ब्रह्म, ते ब्रह्म मीच आहे अशा प्रकारे अपरोक्ष अनुभूती त्याला साक्षात अनुभव त्याचा झाला। आणि एकदा अशा प्रकारचा साक्षात अनुभव त्याला निर्माण झाल्यानंतर तर को मोह को शोकः, त्या ठिकाणी प्रश्नार्थक की अशा प्रकारे आपण म्हणतो त्याच्याकडनं ती गोष्ट होईल का, तो असं करणारच नाही। ज्याप्रमाणे असं आपण साधारण व्यवहारामध्ये म्हणतो म्हणजेच काय, त्याच्यातनं असं होणारच नाही, शक्यच नाही, तसं या ठिकाणी सुद्धा तत्र को मोह को शोकः, कोणासाठी एकत्वम अनुपश्यतः, की जो आपल्या जीवनामध्ये एकत्व सम्यक दर्शन समत्व सगळीकडे पाहायला सुरुवात करतो त्याच्या जीवनामध्ये शोक आणि मोह निर्माण होत नाही। मग शोक आणि मोह कोणाला निर्माण होतात, मी आणि माझ ज्या ज्या ठिकाणी आहे। म्हणून अर्जुनाचा असणारा गीतेचा पहिला प्रश्नच तोय, मामका पांडवाश्चैव, माझे आणि पंडूचे प्रश्नार्थकच सुरुवात आहे। ज्या ठिकाणी माझं आणि तुझं झालं त्या ठिकाणी संपूर्ण हा शोक मोह द्वंद्व दुःख त्याचा असणारा परिणाम फलश्रुती का त्या सगळ्याची फलश्रुती म्हणून दुःख। आणि मग त्या दुःखाची अत्यंतिक दुःखाची निवृत्ती साठी मग दुसऱ्या अध्यायामध्ये सगळं सांगून शेवटी त्याचे काय सांगितली, त्याची असणारी फलश्रुती घे, स शांतीम अवाप्नोती। कोण, की अशा प्रकारचा जो ब्रह्मविद आहे की ज्याने सर्व निर्ममो निरहंकार, ज्याच्यामधला ममकार मी, सगळ्या दुःखाचं मूलभूत कारण काय आहे, तर सर्व दुःखाचं मूलभूत कारण म्हणजे माझ्यामध्ये असणारा मी। हा तुमचा मी जेवढा मोठा तेवढं तुमचं दुःख मोठं। माझं तिकडं अमुक आहे, माझं असं आहे, माझं तसं आहे, जिथं जिथं त्या मीची अटॅचमेंट तुमची आहे त्या त्या ठिकाणची सर्व सुख आणि दुःख तुम्ही काय करता, आपल्यावर लादून घेता। आणि मग काय होतं, त्या दुःखाने मग पुन्हा आपण दुःखी। आणि म्हणून अशा प्रकारे म्हणून त्या मीचं असणारं जो पण स्वरूप कळत नाही, म्हणजे मी जेवढा लहान होत जाईल तेवढी दुःख तुमची कमी होत जाणार आहे। आणि म्हणून मीला लहान करण्याचा प्रयत्न, मीच म्हणजे काय, जी अहम वृत्ती जी आहे, मी संस्कृतमध्ये अहम म्हणजे मी अहम ही वृत्ती जेवढी आपली कमी होत जाईल तेवढं काय होईल, हा दुःखाचा जो आहे गोतावळा जो पडून केलेला आहे हा संपूर्ण काय आपल्या आप कमी होत जाईल। आणि मग काय शेवटी मीचाच नाश करून घ्यायचा आहे। अहमचा ज्यावेळेस नाश होईल त्यावेळेस काय, मग आनंदच आहे, आनंदाचे डोही आणि आनंद तरंग। आणि म्हणजे अशा प्रकारे हे कधी होईल, तर जेव्हा होईल सर्वत्र जेव्हा तो काय भूतात यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मन्येवा अनुपश्यति, की अशा प्रकारे जो सर्वत्र ते आत्मदर्शन पाहायला लागेल म्हणजे काय, स्वस्वरूपाचं असणारं दर्शन त्याला होईल। अहमवृत्तीचा असणारा नाश ज्या ठिकाणी होईल, ही दीर्घ कालावधीची साधना आहे। अलग लक्षात, एका लगेच बाबा वेदांत 4 वर्ष 5 वर्ष शिकला, कारण हे चित्तामध्ये अनेक वर्षाचे असणारे संस्कार आहेत। संस्कार जाण्यासाठी पुन्हा शास्त्रादर्शवन मनन निधिध्यासन आहे, बाकीची साधना आहे, सगळ्या प्रकारची साधना आहे। साधनेच्या द्वारे चित्तशुद्धी झाल्यानंतरची ही सगळी हे आहे पुढच्या स्टेप्स।
आणि म्हणजे अशा प्रकारे तत्र को मोह को शोक, त्याला शोक अथवा मोह प्राप्तच होणार नाही. कोण? ज्यांनी सर्वत्र सम्यक दर्शन प्राप्त करून घेतलं. आणि असं असणार कोणतं? त्या सम्यक दर्शन, त्या आत्म्याचं सम्यक दर्शन. अशा अनुषंगाने या ठिकाणी पुन्हा 7व्या मंत्रात सांगितल्यानंतर 8व्या मंत्रामध्ये काय केलं? त्याच आत्म्याचं निरूपण. आता यद्यपि इकडे केलं मागच्या पाठांमधनं, परंतु तरी सुद्धा त्याचं असणारं विशेष स्वरूप कसा आहे तो हे कळण्यासाठी यह अयम इति एतैः मंत्रैः उक्तः आत्मा स्वेन रूपेण किं लक्षण इति आह अयम मंत्रः, की अशा प्रकारे मधील मंत्राद्वारे जे काही सांगितलं तत्र को मोह को शोकः वगैरे हे सगळं काही तुम्ही सांगितलं, त्या श्लोकाच्या अनुषंगाने ज्या आत्म्याचं स्वरूप वर्णन केलं, आत्मस्वरूपच सांगितलं तिथं. सगळ्या गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये काय सांगितलं? वासांशीर्ण आणि यथाव्याह नयनम छिन्नंती शस्त्राणी नयहम हरिवा वगैरे या सगळ्या श्लोकाने काय जे आत्मस्वरूप आहे, ज्याला कोण मरणार आहे आणि कोण जाणार आहे वास्तविक, हे सगळं जो अर्थ आहे हा संपूर्ण गीतेने दुसऱ्या अध्यायामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे तो जो आत्मतत्व आहे त्याचप्रमाणे इथे पुन्हा त्याचं, कारण अत्यंत कसं आहे, राजविद्या राजगुह्य तत्व आहे, कधी सांगितलं तरी पुन्हा पुन्हा लक्षात येत नसल्यामुळे तोच विषय पुन्हा पुन्हा या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून आत्म्याचे स्वरूप जे आहे ते आत्म्याचं स्वरूप वर्णन केले आहे. वरील मंत्राद्वारे ज्या आत्म्याचं स्वरूप वर्णन केलेलं आहे तो आपल्या स्वरूपामध्ये कशा लक्षणावाला आहे, तो त्याची लक्षणं काय, स्वरूप सांगितलं, मग त्याची लक्षणं वगैरे काय आहे, त्या लक्षण भेदाने या मंत्राने त्याच्यामध्ये असणारी ती लक्षणं, आत्म्यामध्ये ही लक्षणं, त्याचं ते लक्षण आहे आपण म्हणतो, तो कसा आहे, तो असाच आहे, त्याची लक्षणं, तुझी लक्षणं ठीक दिसत नाही. आई म्हणते मुलांना कधी कधी, तू आता सध्या पहिल्यांदा ठीक आहे, आता 10वी झाली तुझी, आता 10वी झाल्यानंतर काय तुझी आता जरा लक्षणं ठीक दिसत नाही, म्हणजे काय लक्षणं बदल त्याने, परंतु आत्म्याचं असणारं एकच लक्षण आहे, त्या लक्षणामध्ये इथे बदल होत नाही. आमची लक्षणं बदलतील पण इथे त्याचं असणारं, म्हणून ते जी लक्षणं त्याची काय आहेत ही संपूर्ण लक्षणं या ठिकाणी 7व्या मंत्राच्या द्वारे आत्मस्वरूपाची असणारी लक्षणं, की कसा आहे तो आत्मा, सच्चिदानंद स्वरूप हा, हे त्याचं स्वरूप सांगितलं. त्याची लक्षणं काय, मग त्याची लक्षणं या ठिकाणी सांगितले काय, सबर्यगा शुक्रम कायम वर्णमस्ना विरगम शुद्धम पापविद्धम कविरमने परवस्वयं भूयाथात्यत्यथोर्थां यदशाश्वतेभ्यः समाप्य, ही सांगितली त्याची लक्षणं, की तो जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व कशा प्रकारचे आहे, ते सर्वगत पर्यगात शुक्रम, म्हणजे सगळ्यात पहिलं लक्षण सांगितलं कसं आहे तो, तर ते सर्वगत, सगळे सर्वत्र आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही, अंतर्बहितच आहे, बाकी काही नाही, तो आत्मा सर्वगत. नंतर कसं आहे ते अत्यंत शुद्ध स्वरूपाचं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काही मिक्स नाही होत, नाही मिक्स होतच नाही त्याच्यामध्ये, अत्यंत शुद्ध असं असणारं. कसं आहे तिसरं लक्षण, अशरीरी, म्हणजे काय शरीराकृत जे दोष आहे, अस्ति जायते वर्धते, हे जे काही षड्विकार त्या ठिकाणी सांगितले, षड्विकारवत एत स्थूल शरीरम जे काही सांगितलं, तर हा तसं नाही याच्यामध्ये. हा कसा आहे, हा अशरीरे, म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद होत नाही किंवा कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये जी लक्षणं ही सांगितलेली आहे, विकार जे सांगितलेले आहेत, हा विकार याच्यामध्ये नाही. अक्षतः, क्षतः म्हणजे शरीराला क्षितिजा येते, क्षतः म्हणजे जखम होणे, थोडक्यात आपल्या शरीराला काय लागलं की काय होते, लगेच जखम होते, क्षत होतं ते, परंतु याच्यामध्ये शरीरच नसल्यामुळे क्षत होण्याचा प्रश्नच येत नाही, म्हणून ते कसं आहे अक्षतः. नंतर त्या सगळ्या स्नायूरहित, शरीरच नसल्यामुळे त्याच्यामध्ये असणाऱ्या शरीरामध्ये ज्या प्रकारे आपल्या स्नायू आहेत, त्या स्नायूसुद्धा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे निर्विकारी स्वरूपाचं, लक्षात अवकाश स्वरूपाचं असणारं हे आज आत्मता आहे. म्हणून त्याच्यामुळे कुठलं अशरीरी, अक्षत, स्नायूरहित, शरीराच्या अनुषंगाने, स्थूल देहाच्या अनुषंगाने जे विकार स्थूल देहाच्या अनुषंगाने शरीराला प्राप्त होतात, हा कोणताही विकार या ठिकाणी आत्मतत्वापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून ते अशरीरी, अक्षत, स्नायूरहित असणारा आत्मतत्व कसं अत्यंत निर्मल आहे, शुद्ध स्फटिक संकाशम, शुद्ध विद्याप्रदायकम सांगितलं. शुद्ध स्फटिकाप्रमाणे, जसं ज्याप्रमाणे स्फटिक जो आहे अत्यंत कसा असतो, अत्यंत शुद्ध, पांढरा, शुभ्र, पटपटीत असतो. त्याच्या पलीकडे आपण जर आता त्या स्फटिकाच्या पलीकडे काही काही शिवलिंग असतात स्फटिकाची,
मग त्याच्यामुळे काय त्याच्या पलीकडच्या बाजूला जे आपण फूल ठेवू, बिल्वपत्र ठेवू, मग ते काय सगळं ते जे आहे त्याच्यामध्ये दिसतं, त्याचं आतलं प्रतिबिंब या बाजूने सुंदर सुरेख, मग ते वाटतं आपल्याला लाल असं आहे सगळं, किंवा बिल्वपत्र ठेवलं तर हिरव्या रंगाचं आहे, अशा आपल्याला भास निर्माण होतो. अलग अलग, कारण का अत्यंत निर्मल पुढे शुद्ध स्फटिक संकाशम सांगितलं भगवंताची त्या ठिकाणी उपासना करणारा मंत्र, की अशा प्रकारे अत्यंत शुद्ध स्वरूपाचं जे आहे ते निर्मल, म्हणजे अत्यंत शुद्ध आहे, अपापहत, कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी पापवृत्ती जी आहे, कुठल्याही प्रकारचं पाप तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. सर्वद्रष्टा, सर्वांना पाहणारा, सर्वद्रष्टा म्हणजे अथवा सर्वांच्या हृदयामधून प्राणस्य प्राण, सगळ्यामध्ये असणारा, सर्वांना जे प्राणशक्ती अथवा पाहण्यासाठी जी अपेक्षित शक्ती केन उपनिषदाने सांगितली, श्रोत्रस्य श्रोत्रम, चक्षुषः चक्षुषता, प्राणस्य प्राण, श्रोत्राचा पण श्रोत्र, चक्षुचा पण चक्षु, आणि प्राणाचा सुद्धा प्राण तोच आहे. म्हणजेच काय, सर्वद्रष्टा, प्राणाचा प्राण म्हणजे जे श्वासोश्वास अथवा जीवनासाठी अपेक्षित जी शक्ती त्या ठिकाणी आहे ती शक्ती ते तोच आहे. म्हणून सर्वद्रष्टा, सर्व पाहणारा, त्याच्या माध्यमातून, इंद्रियांच्या माध्यमातून सर्व गोष्टी पाहणारा तोच आहे. त्यानंतर तो कसा आहे, सर्वज्ञ, सर्वज्ञ सर्व जाणणार आहे, काय होणार आहे काय नाही होणार आहे, सर्वच्या सर्व जे आहे, सर्वच्या सर्व काय तो जाणणारा आहे. आणि कसा आहे, सर्वोत्कृष्ट, त्या सर्व उत्कृष्ट, त्याच्यापेक्षा उत्कृष्ट ह्या आत्मतत्व आहे. अरे हे कशाला तू प्राप्त करतो, ह्या आत्मतत्वापेक्षाही श्रेष्ठ दर्जाचं हे वस्तू आहे, मग चला आपण ती वस्तू प्राप्त करू. असं इथं काही होत नाही. यस्मात परम न परमस्ती किंचित सांगितलं मंत्रानं. याच्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाचं या जगतामध्ये, या त्रैलोक्याने, या संपूर्ण विश्वामध्ये, या संपूर्ण सृष्टीमध्ये जरी म्हटलं तरी काय हरकत नाही. काय ते याच्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाचे दुसरं काही नाही. यस्मात परम न परमस्ती किंचित, म्हणून तो परमात्मा, परमात्मा त्याच्यापेक्षा आणखी काय परम 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 काय काही नाही. हा सगळ्यात श्रेष्ठ परमात्मा, म्हणून तो काय सर्वोत्कृष्ट, सर्वोत्कृष्ट. तंत स्वयंभू, कोणापासून निर्मिती झाली करायची, हा अमुक आला आणि त्यांनी त्या आत्मत्वाची निर्मिती केली, ब्रह्मा आला, ब्रह्माने निर्मिती, काय नाही, त्याच्यापासून सगळे. तस्माद आत्मनः आकाशसंभूतः, आकाशात वायुभूतये स एकः स ईक्षत, हे सगळे जे काय त्या वेदमंत्र आहेत, हे काय ते त्याचं असणारं काय स्वयंभूत्व. तो कशा असं एक हा, तो एकटाच होता. स ईक्षत, मग त्याने काय केलं, त्याने विचार केला. काय विचार केला त्याने, बहुश्याम मे प्रजायेती सदपोतप्यत, अरे मी आता एकटा आहे, आता मला कंटाळा आलेला आहे, आता मी काय करतो, बहुश्याम्य प्रजा आहे, मी काय करतो, अनेक प्रकारे मी या ठिकाणी नानाविध प्रकारे मी या ठिकाणी जन्माला येतो, काय मी सृष्टीची रचना करतो. किंबहुना चराचर आपणची झाला सांगितलं. काय कोण दुसरीकडनं काही मटेरियल आणलं, ऋग्वेदामध्ये सुंदर असं वर्णन, कुठनं आणलंय मटेरियल, हे सगळं आता निर्माण करायचं, एक घर बांधायचं जर आपल्याला म्हटलं ते काय करायला लागतं, अनेक प्रकारचं मटेरियल आणायला लागतं. आता नवीन पद्धतीमध्ये चाललो आपण कॉन्क्रीट, परंतु जुनं लाकडं आणा, कौलं आणा, माती आणा, दगड आणा, हे सगळं मटेरियल एकत्र पहिल्यांदा करायला लागायचं, आणि त्यानंतर घराची निर्मिती. त्याप्रमाणे हे आता सृष्टीचा प्रपंच, ह्या पृथ्वी आदी या सगळ्याची निर्मिती करायची. हे असणारे नवग्रह, त्याच्यामध्ये असणारे पृथ्वी, चंद्र, सूर्य, हे सगळं जे निर्माण जे करायचं आहे, मग त्याच्यासाठी आता यांनी मटेरियल आणलं कुठनं. एवढी सुशोभित जी पृथ्वी आहे जे आपण पाहतो आहोत, अतिशय सुंदर असे असणारे हे मोठं असणारे सुंदर सुंदर पर्वत आहेत, नद्या आहेत, डोंगर आहेत, हे सगळं इतकं सुंदर असं असणारं हे निसर्ग आहे. अतिशय सुंदर हे प्राणी, वनसंपदा, हे सगळं जे काय जे निर्माण केलं, हे निर्माण करण्यासाठी मोठमोठाले वृक्ष जे आहेत की जे संपूर्ण काय सृष्टीला बॅलन्स करणारे आहेत, हे सर्व जे आहे, सर्वचे सर्व आणलं कुठनं त्यांनी, हा प्रश्न आहे. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं, तो स्वतःच किंबहुना चराचर आपणची झाला, त्या मंत्राचा असणारा या ठिकाणी तो अनुवाद की स्वतःच त्या माध्यमातून कुतवृक्षो आसित, तो स्वतःच सगळ्याचे सगळे जे आहे तो स्वतःमधूनच
हे सर्व त्याने काय केले, निर्मिती याची स्थिती, म्हणजे अभिन्न निमित्त उपादान कारण तोच परमेश्वर. म्हणून काय तो काय स्वयंभू, त्याला काही कुठलाही सर्वाकृष्ट तोच आहे आणि स्वयंभू म्हणजे त्याच्यापासूनच. आणि म्हणून मग तैत्तिरीय उपनिषदाने काय सांगितलं, तस्माद आत्मनाकाश संभूत, आकाशात वायू वगैरे सगळी जो सृष्टीचा क्रम आहे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं. असा त्यानेच काय तो कसा आहे, नित्यसिद्ध आहे. त्यानेच नित्यसिद्ध संवत्सर नाम प्रजापतीसाठी योग्य रीतीने कर्तव्य कर्मांचा. त्यानंतर त्याने संपूर्ण सृष्टीची रचना केल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या असणारे जे प्रमुख जे आहेत ब्रह्मा आदी प्रजापती आहे, त्यांना काय योग्य रीतीने त्यांना काय काय करायचं, कुणी कुणी काय करायचं, त्यांना त्या नियुक्ती नसेल तर सगळा गोंधळ. मग गोंधळ होऊ नये म्हणून कुणी काय करायचं आहे, वरुणा तुम्ही काय करायचं आहे, जल तुमचं हे आहे, अग्नी तुम्ही अग्नितत्व तुमचं आहे, तू वायू तत्व तुझं आहे. प्रत्येकाची जी काय आहे कामाची विभागणी, तुम्ही कधी यायचं, तू कधी जायचं, हे सगळं जे काय आहे सर्वच्या सर्व. आणि कोणाला गेला, प्रजापतीसाठी जो ब्रह्मा आहे, त्या आपण म्हणतो पहिला ब्रह्मा, त्याच्यापासून सृष्टीची रचना. आणि म्हणून मग त्याला काय सगळे नियमावली, जे काय करायचं काय नाही करायचं, कशा पद्धतीने हे सगळं चाललं पाहिजे हे सांगणारा सुद्धा कोण आहे, तोच आहे. कारण त्याच्यापासूनच आहे सगळं. आणि या सगळ्याची काय आहे तर काहीतरी नियमावली पाहिजे. नाही तर मग काय सगळा कारभार या संपूर्ण सृष्टीचा जो आहे हा काय होईल, अंधाधुंद होईल. नियम मोडले की मग सगळं आता जो आपल्याला पश्चाताप जो चाललाय सध्या, अति पाऊस, अतिवृष्टी, अति ऊन, अति सगळं जे काय सगळं चाललंय सृष्टीमध्ये, हे काय झालं सगळे नियमाचं आपण काय जे निसर्गाचे असणारे जे नियम आहे, हे निसर्गाचे नियम काय करावे आपणच आपल्या हाताने सगळे बदलायला लागलो. बेसुमार काय चालले, वृक्ष कत्तल चालली, झाडांची कत्तल करतोय, हे करतोय ते करतोय, अनेक गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये आपण काय निसर्गामध्ये इंटरफेरन्स आपला वाढला आहे. आपण म्हणतो की असं आहे तसं आहे, सुंदर आहे, हे आहे, परंतु त्याच्यामध्ये मनुष्याचा इंटरफेरन्स वाढला की मग काय म्हणतो, निसर्ग मग कधीतरी आपापलं असणारं स्वरूप जे आहे ते दाखवतो तुम्हाला, मी काय आहे ते, आणि मग सगळंच घेऊन जातो. म्हणून काय त्या ठिकाणी नियमावली जी आहे ती नियमावली त्या ठिकाणी सांगितली. आणि म्हणजे अशा प्रकारे ते प्रजापतीसाठी योग्य रीतीने कर्तव्य कर्मांचा त्यांनीच काय केला, विभाग त्या ठिकाणी करून दिला. कोणी त्या आत्मतत्वाने सर्वांना पाहू त्याच्यावर असणारं आचार्य काय म्हणतात या ठिकाणी भाष्यामध्ये, आचार्य या ठिकाणी म्हणतात काय, स यथोक्त आत्मा पर्यगात म्हणजे परि समंतात अगात गत वान आकाश व्यापी इत्यर्थः, शुक्रम शुद्धम ज्योतिष्मय दीप्तिमान इत्यर्थः, अकायम अशरीरो लिंग शरीरवर्जिता इत्यर्थः, अव्रणम अक्षतम अस्नावीरम स्नावाः शिराः यस्मिन् विद्यन्ते इति अस्नावीरम, अव्रणम अस्नाविरगम इत्याभ्याम स्थूल शरीर प्रतिषेधः, शुद्धम निर्मलम अविद्यामलरहितम इति कारण शरीर प्रतिषेधः, अपापविद्धम धर्माधर्मादि पाप वर्जितम. या अशा प्रकारे असणार ते जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व कशा प्रकारे या ठिकाणी आहे तर ते आत्मतत्व जे आहे ते या ठिकाणी तो पूर्वोक्त आत्मा म्हणजे पूर्वी ज्या ठिकाणी ज्या आत्मतत्वाचं वर्णन केलेलं आहे पूर्वमंत्राच्या द्वारे, तो कसा आहे, तो पूर्वोक्त आत्मा पर्यगात म्हणजे परी म्हणजे सर्व, आगतः म्हणजे गेलेला, अर्थात आकाशाप्रमाणे सर्व व्यापक कसा आहे तो, आकाशाप्रमाणे सर्वत्र त्यांनी काय सगळ्यालाच व्याप्त केलं. पण काय सृष्टीच आकाशाची, तस्मात् आत्मनः आकाश संभूत सांगितलं. आकाशाप्रमाणे म्हणून काय तो सर्वत्र व्याप्त आहे, सर्वत्र तरी सर्वदा आगतः आकाशाप्रमाणे सर्वत्र व्यापक असलेला, शुक्र हा म्हणजे शुद्ध, अत्यंत शुद्ध आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा किलमेश नाही, अत्यंत मगाशी सांगितल्याप्रमाणे अत्यंत स्फटिक म्हणण्याप्रमाणे शुद्ध स्फटिक संकाशम शुद्ध विद्या प्रदायकम. अलग लक्षात भगवंताचं असणारं स्मरण आहे, अलग कसं आहे, तो अत्यंत स्फटिकाप्रमाणे शुद्ध आहे. आणि मग शुद्ध विद्या प्रदायकम, मग कोणती विद्या तो देतो, ही जी आहे ही शुद्ध विद्या, अध्यात्म विद्या, शुद्ध विद्या त्या ठिकाणी सांगितली. म्हणून शुक्र म्हणजे अत्यंत शुद्ध, ज्योतिष्मान म्हणजे दीप्तिवंत, अत्यंत काय तर म्हणतो आपण तेजस्वी. 11व्या अध्यायाचं वर्णन घ्या, सहस्र शीर्षा किंवा उपाकिती हजारो सूर्य ज्यावेळेस आकाशात प्रकाशित होतील तेव्हा ती जी असणारी आभा आहे तो जो प्रकाश आहे तो प्रकाश त्या ठिकाणी भगवंतांचा असणारा जे विश्वविराट स्वरूप जे दाखवलं
त्या ठिकाणी अर्जुनाला दाखवल्यानंतर त्याचं अर्जुन वर्णन करतो की कसं आहे ते. तर हजारो सूर्यांचा प्रकाश एकत्रित ज्यावेळेस ब्रह्मांडामध्ये पसरावा त्याप्रमाणे भगवंता हे तुमचं असणारं दिव्य स्वरूप त्या ठिकाणी आहे. म्हणून दिव्यम ददामी ते चक्षु सांगितलं. सूर्य साधा बघायचा म्हटलं तर आपल्याला आपल्या चक्षुने पाहू शकत नाही. आपण 12 वाजता जर म्हणलो आता सूर्य पाहायचा तुम्हाला आपण पाहू शकतो का नाही. तर अशा हजारो सूर्याचा प्रकाश आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी अर्जुन दिव्यम ददामी ते चक्षु. हे अर्जुना काय तुला आता हे माझं स्वरूप दाखवायचं आहे, विश्वरूप दर्शन दाखवायचं आहे. त्यासाठी तुला तू सर्वसामान्य जे चक्षु आहेत, डोळे आहेत, त्या सर्वसामान्य डोळ्याने तू पाहू शकणार नाही. मग दिव्यम ददामी जे एक चक्षु, ते दिव्य चक्षु जे आहेत ते चक्षु मी तुला देईल. दिव्य सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिताः यदि वा सदृशः स्यात् वा सत्तस्य महात्मः. दिव्य सूर्य सहस्रस्य हजारो सूर्य आकाशामध्ये सारखे प्रकाशित व्हावेत असं त्या भगवंताचं असणारं तेज आहे. आणि म्हणून तेच या ठिकाणी ज्योतिष्मान एवढा त्याची ज्योती आहे. प्रकाशवान दीप्तीवाला प्रकाशमान एवढं सगळं असताना तो कसा आहे अकाय म्हणजे अशरीरी, शरीराचा त्याला स्पर्श नाही असा असणारा, अर्थात लिंग शरीररहित म्हणजे जे आपलं आहे षड्विकार मगाशी सांगितल्याप्रमाणे हे षड्विकार जे लिंग शरीर आहे हे त्याचं नाही. लिंग शरीररहित अव्रण म्हणजे अक्षता, त्याच्यामध्ये कुठल्या शरीरच नसल्यामुळे तिचा जखम वगैरे होण्याचा काही प्रश्नच येणार नाही. अस्नाविरगम स्नायूरहित, तिन्ही शरीराच्या अनुषंगाने लिंग शरीर जे आहे या शरीराच्या अनुषंगाने या 3 गोष्टी या ठिकाणी सांगितल्या. अव्रण आणि अस्नाविरगम या 2 विशेषणाने स्थूल शरीराचा प्रतिषेध केला गेला. म्हणजे त्याच अनुषंगाने आता सांगितल्याप्रमाणे ही ज्या 2 गोष्टी सांगितल्या अव्रण अस्नाविरगम हे जो 2 मंत्रामध्ये शब्द आलेले आहेत त्यांनी काय हे जे स्थूल शरीर आहे या स्थूल शरीराचा काय केला प्रतिषेध केला गेलाय. तसा तो कसा आहे शुद्ध निर्मल म्हणजे अविद्यारूप मलापासून रहित आहे, अत्यंत शुद्ध आहे. आणि कसा आहे शुद्ध निर्मल स्वरूपाचा असणारा अविद्यारूप मल जे आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अविद्या नाही. मायेने त्याला मयाध्यक्षेन प्रकृती सांगितली, माझ्या अध्यक्षतेखाली ही संपूर्ण प्रकृती मी सूयते सचराचरम. त्यामुळे भगवंताला मायेचा स्पर्श नाही, आम्हाला मायेचा स्पर्श. काय भेद आहे आमच्यामध्ये तर भगवंताला मायेचा स्पर्श नाही. भगवंताच्या अधीन माया आणि आम्ही मायेच्या अधीन आहोत, हा आमच्या दोघांमधला फरक आहे. म्हणून काय केलं पाहिजे मग भगवंताचं स्वरूप प्राप्त करायचं असेल तर मायेचे असणार जे आवरण आहे अविद्या म्हणजे माया, ते आवरण काय केलं पाहिजे तोडलं पाहिजे. ज्ञानाग्नी ज्ञान स्वरूप असणारी जी असी त्या न्यासी सुद्धा त्याला सांगितलंय खडगेनं काय केलं पाहिजे हे जे सगळं बंधन आहे ज्ञानासी ज्ञानस्वरूपासी म्हणजे तलवारीने संपूर्ण बंधन मुक्त गेलं पाहिजे याच्यापासनं. अशा प्रकारे या ठिकाणी काय निर्मल म्हणजे तो शुद्ध स्वरूपाचा आहे म्हणजे अविद्यारूप. अविद्या त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची अविद्या नाही, आमच्यामध्ये अविद्या आहे. आम्ही का बंधनामध्ये आहे जन्ममरण रूप संसारामध्ये आम्ही काय येतोय सारखं अविद्या. अविद्येमुळे मूलभूत अविद्याच मूलभूत अविद्या अनिर्वाच्य अनादी हे सगळं त्या ठिकाणी सांगितलं पुढं तत्वबोधामध्ये. म्हणून ती अविद्या मलापासून तो रहित आहे, त्याला याच्याशी काही संबंध नाही. यामुळे कारण शरीराचा प्रतिषेध केला म्हणजे कारण शरीर स्थूल सूक्ष्म आणि कारण. स्थूल हे जे आमचं आहे त्याच्याही आत असणारं सूक्ष्म शरीर आणि त्याच्याही आतमध्ये असणारं ते कारण शरीर म्हणजे मूल अविद्या जे आहे तेच सांगितलं त्या ठिकाणी कारण शरीर. कारण या सगळ्याचं कारण काय ती मूल अविद्या स्वस्वरूपाचं असणारं अज्ञान, ती मूल अविद्या. हे सगळ्याचं काय स्थूल सुख या सगळ्याचं कारण तिथं आहे. ती जोपर्यंत आहे तोपर्यंत हा तुमचं सगळं जे आहे चक्र हे चालूच ठेवणार आहे. पण ती मूल अविद्या जी आहे जिथनं आपण म्हणतो याचं मूळ काय आहे. एखादं काहीतरी कुठे काही भांडणं झालं किंवा काही एखादं षडयंत्र रचलं गेलं तर आपण काय म्हणतात पोलीस किंवा काहीतरी यंत्रणा की आम्ही ठीक आहे हे जरी पकडले गेले असते ते ठीक आहे, आम्ही काय करतो मुळापर्यंत जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोणी काय केलं त्याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न. तसा हा जो सगळा संसार जो आहे हा चाललेला पुनरपि जननम पुनरपि मरणम दुःखालयम अशाश्वतम
असणाऱ्या संसाराचं मूल काय आहे, मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कळलं काय अज्ञान मूल आहे, याचं कारण शरीर, मूल अविद्या, स्वस्वरूपाचं असणारं अज्ञान, मी कोण हेच माहिती नाही. आणि मी कोण हे माहिती नसल्यामुळे हा सगळा अनर्थ आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असताना सुद्धा मी कसा आहे, दुःखालयम अशाश्वतम, मी सुखी, मी दुःखी, मी अमुक, मी तमुक, मी चिंतामणी. त्या ठिकाणी जाहिरात आहे ती कुठल्या तरी तुमची बॉन्डची का कोणतरी बँकेची. चिंतामणी म्हणजे सकाळपासून संध्याकाळी कायपर्यंत त्याला चिंताच. उठल्यापासून जी चिंता असते तर झोपच, तोपर्यंत ज्या झोपेल तेव्हाच ती चिंता त्याची मिटेल. तोपर्यंत फक्त झोपताना सुद्धा चिंता, उद्या सकाळी काय करायचं, अरे उद्या अमुक करायचं आहे, परवा तमुक करायचं आहे, सगळी जी चिंता आहे ही सगळी चिंता काय करतो, डोक्यावर घेऊन बसतो. म्हणून तो चिंता, आपण सगळे हे चिंतामणी आहेत की सगळे सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त चिंताच आहे, दुसरं काही नाही. चिंता चिता समायुक्त सांगितलं, भिन्न मात्रेनं भिन्न असू ते आता तो विषय वेगळा झाला. आणि म्हणून इथे आपण चाललं कसा तो या ठिकाणी सांगितलं, अशाच प्रकारे अविद्या मनापासून असणारा दूर या कारण शरीराचा प्रतिषेध केला. अपाप विद्ध धर्म अधर्मरूप पाप रहित, त्यामुळे काय अत्यंत शुद्ध असल्यामुळे त्याला धर्म अधर्म काहीच स्पर्श करत नाही. न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम. त्या ठिकाणी सांगितलं पुण्य नाही, पाप नाही, सुख नाही, दुःख नाही, काही त्या ठिकाणी तिथे स्पर्श करू शकत नाही. असं असणारं त्यात काय सगळं शुक्रम इत्यादीना वचांसी पुल्लंगत्वेन परिणेयानी सह पर्यगादिति उत्क्रम्य कविर्मनीषी इत्यादीना पुल्लिंगत्वेन उपसंहारात. की अशा प्रकारे शुक्रम इत्यादी पासून जे आरंभ झालं, सपर्यगात शुक्रम पासून आरंभ झाला. म्हणून शुक्रम इत्यादी नपुंसकलिंग वचनांना हे शुक्रम आधी ही सगळी काय नपुंसकलिंग या ठिकाणी त्यांनी वापरलेलं आहे. परंतु तरी सुद्धा इत्यादी म्हणजे मंत्राचा असणारा विषय या ठिकाणी यांनी घेतलेला आहे. मंत्रामध्ये शुक्रम वर्णम मस्ता वर्गम शुद्धम पाप हे सगळे जे काय त्या ठिकाणी आहे हे सगळे नपुंसकलिंग. वनम मने वनानि प्रथमा, वनम मने वनानि द्वितीया, हे सगळं आहे. त्याप्रमाणे हे सगळे जे काय आहे सगळं नपुंसकलिंग त्या ठिकाणी सांगितलेले आहे. म्हणून ही सगळी जी आहे त्यांना काय करायचं आहे, त्या सगळ्या शुक्रम इत्यादी नपुंसकलिंग वचनांना पुल्लिंगामध्ये परिणित केले पाहिजे. कारण का हे सगळे जे आहे यांना त्याचा अर्थ पुल्लिंगामध्ये किंवा पुल्लिंगामध्ये त्यांना परिणित केले पाहिजे. राम रामो राम प्रथमा, त्या अनुषंगाने त्यांना पुल्लिंगामध्ये हे कन्वर्ट केलं पाहिजे. यद्यपि नपुंसकलिंग जरी असले हे सगळे कुठले, हे सगळे पर्यगात शुक्रम अकायम अवर्णम अस्नाविरगम शुद्धम अपापविद्धम, हे सगळे जे आहे मकार जे मोडलेला, पाय मोडलेला हलंत त्याला संस्कृत भाषेमध्ये आपण ते जे काय आहे सगळे काय सांगतात, वनम पाय मोडलेला, हलंत, म्हणून हे सगळे प्राय हे सगळे नपुंसकलिंगामध्ये जातात. तेच या ठिकाणी सांगितलं. शुक्रम इत्यादी नपुंसकलिंग वचनांना पुल्लिंग त्यांचं काय करायचं आहे, त्यांना पुल्लिंग असं या ठिकाणी परिणित केलं पाहिजे. कारण सपर्यगात या पदाने आरंभ करून कवीही मनीषी आदी शब्दांद्वारे पुल्लिंगाने त्याचा उपसंहार केला आहे. कारण का सपर्यगात तिचा आरंभ करून शेवटी जे त्याचा उपसंहार म्हणजे शेवट कशाने केला आहे तर कवीही मनीषीही, हे जे आहे कवी कवय प्रथमा, अलग लक्षात, हे काय हे सगळे पुल्लिंगी शब्द. आणि म्हणून त्याचा उपसंहार जो आहे, शेवट जो आहे, हा कशाने केला आहे, पुल्लिंग शब्दाने केल्यामुळे यद्यपि हे नपुंसकलिंग जरी त्या ठिकाणी शब्द असले कुठले अकायम अव्रणम हे सगळे जे नपुंसकलिंग तरी त्यांना पुल्लिंगत्वेनं त्या ठिकाणी पाहावं, एवढंच त्या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य त्यांनी आहे. स नित्यम उक्तः ईश्वरः याथातथ्यतः सर्वज्ञत्वाद याथातथ्याभावो याथातथ्यम तस्माद् यथाभूत कर्मफल साधन अर्थान कर्तव्य पदार्थान व्यदधाति विहितवान् यथानुरूपं व्यभजत इत्यर्थः. शाश्वतीभ्यः नित्याभ्यः समाभ्यः संवत्सराख्येभ्यः प्रयातिभ्यः इत्यर्थः. या अशा प्रकारे काय म्हणतात, अशा प्रकारे त्या नित्यमुक्त ईश्वराने काय कर सर्वज्ञ असल्यामुळे तो जो नित्यमुक्त ईश्वर आहे हा सर्वज्ञ आहे, त्या सगळं माहिती आहे, अलग लक्षात सर्वच्या सर्व त्याला माहिती आहे असा असणारा तो नित्यमुक्त ईश्वर त्याने काय केलं, सर्वज्ञ असल्यामुळे यथाभूत कर्मफल
व साधनानुसार अर्थ कर्तव्य पदार्थांना तथा तथ्य विधान केले आहे, तथा योग्य रीतीने त्याचा विभाग केला आहे, तथा म्हणजे यथा तथ्यभाव त्याने नित्य शाश्वत समाव अर्थात संवत्सर आदी प्रजापतींना त्यांच्या योग्यतेने वाटून दिली आहे. म्हणून त्याने मग त्यानंतर आपलं असणारं काय कर्म आणि कर्मफल त्याने काय केलं, मग प्रत्येक प्राणी मात्र जे आहेत ज्यांना ज्यांना अहमची बाधा झालेली आहे ते सगळे त्या सर्वांना काय केलं, त्यांच्या एकदा अहमची बाधा झाली की तिथे त्या ठिकाणी तुमचं कर्म वासना वासना कर्म 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 फल हा सगळा संसार त्या ठिकाणी चालू होतो. आणि म्हणजे या सर्वांना त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार काय फल प्राप्त केलं पाहिजे, काय फल दिलं पाहिजे, हे सगळंच्या सगळं त्यांनी काय केलं, सर्वच्या सर्व प्रजापती ब्रह्मादी यांना त्यांना त्यांची कामं कुणाला काय काम करायचं कुणी काय करायचं हे सगळंच्या सगळं यांनी ठरवून दिलं. प्रत्येकाला आपापली जी कामं आहेत सर्वच्या सर्व कामं कोणी कोणतं काम कसं करायचं विशास्माद्वात पवते हे त्याच्या भीतीने वारा जो आहे त्याने काय व्हायचं काम करायचं, विशो देत सूर्याने काय करायचं उगवायचं अस्ताला जायचं, अशा प्रकारे अग्नीने काय प्रज्वलन करायचं, अशा प्रकारची जी प्रत्येकाची कामं समष्टीमध्ये सांगितली. आणि त्यानंतर मनुष्य मात्राची पण जी आहे नित्य नैमित्तिक काम या प्रायश्चित्त आदी जी काय कर्म जे आहेत हे सर्वच्या सर्व कर्म त्याने म्हणजे कोणी तो असणारा ते आत्मस्वरूप जे आहे नित्यशुद्ध जे आहे जे आत्तापर्यंत जे सांगितलं त्याने आपापल्या सर्वांना व्यष्टी समिष्टी त्यांना आपापली नित्य नैमित्तिकादी कर्म व्यष्टी आणि समष्टीसाठी विशास्मात वाहतूक पोहते अशा प्रकारे ती कार्य त्यांना त्यांना नियुक्त करून दिली. अशा प्रकारचा असणारा परमेश्वर हे त्याचं असणारं वास्तविक त्याचं निरूपण अशा स्वरूपाचाच तो आहे हे सांगून पुन्हा 9व्या मंत्रामध्ये कर्म आणि उपासना समुच्चय कर्म आणि उपासनेचा असणारा समुच्चय 9व्या मंत्राच्या माध्यमातून सांगतात. अनंतमप्रविशन्ति ये विद्या उपासते ततो भूय इव ते तम यौ विद्या अगुम्रतः. अशा प्रकारे 9व्या मंत्राचा अर्थ या ठिकाणी